ज्यांची तोडक कारवाई चालली आहे घराची ते आपल्या सोबत आहेत सर। काय सांगाल, पर्यायी व्यवस्था काय दिली तुम्हाला तोडक कारवाई होण्याच्या पूर्वी? कधी नोटीस आलेली, काय सांगाल? नोटीस आलेली काल 24 तासाची। 24 तासाची नोटीस हां, आली? तिकडे मॅटर चालू होता हायकोर्टामध्ये। अच्छा, हां, मग तुम्ही पिटिशन वगैरे फाईल केली होती ना, स्टे ऑर्डर वगैरे घेतलं होतं? नाही, कॅन्सल झाली, तिकडे दिल्लीच्या कोर्टात करायचे। अच्छा, हां म्हणजे हायकोर्टात? हां, ते 2 तास सांगतो तरी ते लोक थांबत नाही। अच्छा, हां, आणि मग पर्यायी व्यवस्था आता तुम्ही कुठे जाणार? रस्त्यावर राहणार की काय करणार? आता कुठं व्यवस्थाच नाही ना, पर्यायी व्यवस्था नाही, सामान काढून ठेवलंय बाहेर। मग आता याच्यानंतर कुठे जाणार? डायरेक्ट प्रशासनाने तुम्हाला रस्त्यावर आणली? हां, रस्त्यावरती आणले ना, थांबा सांगतात तरी थांबत नाही। एकूण किती घरं तोडलीत? ही सर्व खाली झालेलीच घरं आहे ती, आदिवासी आहेत फक्त। आदिवासी समाजाचे आहात दादा, पाहायला गेलं तर आदिवासी जो निवासी आहे तो मूळ निवासी आहे आणि आज मूळ निवासी सोबत अशा प्रकारची घटना होत आहे, काय वाटतंय? काय वाटणार आहे, ते चाललेली बेकार परिस्थिती चालली आहे, आणखीन काय वाटणार? कोण ऐकायला घ्यायला तयार नाही, ऐकायलाच आमचं तयार नाही, तर थोडा थांबा सांगतो तरी बी नाही थांबत, थोडा टाइम तर दिला पाहिजे ना। याची पूर्णपणे जिम्मेदारी त्यांची आहे। पर्यायी व्यवस्था काय बोलली? पर्यायी व्यवस्था ती त्यांनी बघून घ्यायची, त्याच्याशी आम्हाला काय घेण्यात येणार म्हणजे नाही। तुम्हाला पण काय त्या देणं सामानामध्ये आमचं काय मौल्यवान आहे किंवा काही आहे ती जिम्मेदारी सुद्धा त्यांची, आम्हाला माहिती नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे। पण काहीही पुढे झालं भविष्यामध्ये तर पूर्णपणे जिम्मेदारी ह्याच लोकांची आहे, भले ते रस्त्यावर खातील। आता तुम्ही लोक जाणार कुठे? आता बघू, जिथे भेटेल तिथे, अजून काय करणार आहे आम्ही? ज्यांनी आमची घरं हटवली आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसू, ज्यांनी आमची घरं हटवली आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसू, कारण आम्हाला राहायला वस्ती नाही, आम्हाला राहायला घरं नाहीत, मग आम्ही राहणार कुठं? आमची ज्यांनी फसवणूक केली, ज्यांनी आमची घरं उठवली, आम्ही त्यांच्या घरी जाऊन राहू, त्या जागी आमची वसाहत निर्माण करू। 3 दिवस झाले पाणी बंद केलं त्यांनी। बरं, पाण्याची जेव्हा पाणीपट्टी वगैरे हे लोक महापालिका देत होती तेव्हा इनलिगल नव्हतं का? पाणीपट्टी काय, आम्ही पूर्ण एनए प्लॉटचे एनए पण आम्ही अजूनपर्यंत भरत होतो, 2023 पर्यंत भरलेला आहे। आम्ही घराचा टॅक्स नाही, पूर्ण जागेचा टॅक्स भरतो। मग तुम्ही जर जागा ही महाराष्ट्र शासन केली ना, मग त्यावेळेला तुम्ही का नाही तो टॅक्स घेण्याचा बंद केला? का नाही आम्हाला तेव्हा नोटीस काढली का आम्ही हा टॅक्स घेणार नाही? मग आतापर्यंत आम्ही जागेचे पैसे का घेतले तुम्ही आमच्याकडून? आदिवासींचा उद्या मोर्चा आहे आणि संपूर्ण समस्त आदिवासी जे समाज आहे ते एकत्र येणार आहेत। उद्या जो मोर्चाचा विषय असणार आहे तो हाच कुठेतरी असणार आहे का विषय? त्याच्यामध्ये आमचा निष्कर्ष हाच होता की आम्ही चिराग नगरपासून आमचा मोर्चा चालू करणार होतो, पण यांनी जसं यांच्या निष्कर्षात आलं की आमचा हा मोर्चा चिराग नगरपासून चालू होणार आहे, त्यांनी तात्काळ नोटीस काढली आणि आमच्या आदिवासी बांधवांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। जसे आज आमची घरं तुटत आहेत, आमच्या आदिवासी चिराग नगरमधली जी घरं तुटत आहेत, म्हणजे उद्या मोर्चा आहे त्याच्यामुळे आज घर तोडलं? हा, हे त्यांच्या निर्देशात त्यांना माहिती पडलं की आम्ही जो आमचा मोर्चा आहे, जल्लोष मोर्चा जो आम्ही चिराग नगर इथून काढणार आहे, आणि त्यांना ही पण खात्री आहे आम्ही मोर्चा इथून काढू तर चिराग नगरला हातसुद्धा लागणार नाही, त्यामुळे त्यांनी तत्काळ नोटीस काढून आमच्या चिराग नगरमधील आदिवासी यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली। आज ज्यांच्या घरी घराला लॉक लावून होते त्यांचीसुद्धा त्यांनी घरं पाडायला घेतलीत। आज एकच सांगू इच्छितो की ही जी एसआरए क्लस्टर हे आदिवासीला लागू होत नाही तरीसुद्धा हे जबरदस्ती आमच्यावर अत्याचार करत आहेत। आपण पाहतो की कशा प्रकारे हे जे घराची कारवाई चालू आहे, एका घरातली जी भिंत वगैरे आहे ती तोडली गेलेली आहे आणि एका बाजूला इथे जे पाहतोय आपण सगळे आदिवासी बांधव त्या साईडला उभे आहेत। आज यांचं घर गेलेलं आहे, अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। माणसाचं जेव्हा घर जातं तेव्हा अगदीच रस्त्यावर माणूस होतो, एवढं जर आयुष्य त्या घरासाठी आपण एक एक गोष्ट घर सजवण्यासाठी माणूस इथे बनवत असतो आणि एक एक छोटी छोटी गोष्ट आणून माणूस इथं घर सजवत असतो। आज कुठेतरी हे घर अशा प्रकारे तोडलं जात आहे आणि ही जी कारवाई आहे कुठेतरी इनलिगल आहे, कारण की ज्या प्रकारे इथली जी कारवाई होत आहे ती अचानक भयानक होती। हे लोक इथं उपस्थित नव्हते, घराला लॉक असताना तोडक कारवाई केली गेलेली आहे। चल पुढे। हो, कायदा हातामध्येच चाललेला आहे इथे। या प्रॉपर्टी संदर्भात संपूर्ण हे जे आदिवासी बांधवांचे घरं आहेत, जवळजवळ 50-60 घरं आहेत, त्या घरांची जी आहे केस चालली होती कोर्टामध्ये। त्यामुळे हे आदिवासी बांधव म्हणत होते की आम्हाला 2 तास द्या आमची व्यवस्था आम्हाला करण्यासाठी, तरीसुद्धा इथले जे अतिक्रमण विभागाचे लोक आहेत त्यांनी अजिबात त्यांचं
ऐकलं नाही ही गोष्ट आणि त्यांची जी कारवाई चालू आहे. जेव्हा कोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्यात आली होती त्यावेळेला हे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या बाजूने जो निकाल लागला होता आणि त्याच्यानंतर मग 5 दिवसांनी असं समजतं की तुम्ही केस हारलेले आहात. म्हणजे इथं कुठे ना कुठेतरी भ्रष्टाचार पण इथं कारणीभूत आहे की ज्या कोणाला ह्या जागेवर डोळा आहे त्यांनी तिथे काहीतरी पैसे देऊन जे आहे त्यांची जी केस आहे त्यांच्या बाजूने लागले होते. अचानक असं 5 दिवसात काय होतं की जी जागा आहे त्याचं जे त्यांचं स्टे ऑर्डर आहे ते कॅन्सल होतं. ते तुम्ही बघताय. दाखवलं